चॅनलवरती स्वागत आहे. आपण परीक्षेच्यासाठी महत्त्वाचे असे काही अर्थशास्त्रातले प्रश्न बघणार आहोत. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा परीक्षेत हा प्रश्न वेगळा शब्द ओळखा असा देखील विचारला जातो. वेगळा शब्द ओळखा हा देखील प्रश्न, हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. वेगळा शब्द ओळखा आणि गटात न बसणारा शब्द ओळखा. हा प्रश्न 5वामध्ये हा प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिल्यामध्ये या प्रकारचा प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जातो. पण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं उत्तर नेमकं काय आहे आणि त्यामुळे ही सहज मिळणारे 5 गुण आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उत्तरं इथेच दिलेले असतात प्रश्नांमध्ये. आपल्याला फक्त योग्य ते उत्तर शोधायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया इथे. विक्री खर्च. विक्री खर्च म्हणजे मोफत भेटवस्तू, फलक जाहिराती, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. आता इथे विक्री खर्च म्हणजे काय आहे? तर वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. म्हणजे असा खर्च की जेणेकरून ग्राहकांनी त्या वस्तू जास्तीत जास्त खरेदी केल्या पाहिजेत. मग मोफत भेटवस्तू देणं किंवा मोठे मोठे फ्लेक्स जाहिराती, फलक जाहिराती लावणं, खिडकी प्रदर्शन म्हणजे काचेमध्ये बऱ्याच वेळेला ज्या नवीन वस्तू असतात त्यात लावलेल्या दुकानाच्या बाहेर लावलेल्या असतात. पण पेटेंट हा एक वेगळा शब्द आहे. कारण पेटेंट हा मक्तेदारीशी रिलेटेड शब्द आहे. म्हणजे काय की एखादं नवीन संशोधन आलं आहे तर त्याचे सगळे हक्क घेणं हे पेटेंटमध्ये येतं. हा एक कायदेशीर मक्तेदारीचा एक भाग आहे पेटेंट हा एक. तर इथे वेगळा शब्द काय आहे? तर पेटेंट हा वेगळा शब्द आहे. दुसरा आहे बाजाराचे प्रकार. आता बाजार प्रकार म्हटलं की पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार हे सगळे पर्याय बरोबर आहे. पण एकच पर्याय इथे आहे, अत्यल्पकालीन बाजार हा वेगळा शब्द आहे. कारण जेव्हा आपण बाजाराचं वर्गीकरण हा भाग बघतो तेव्हा स्थळानुसार, काळानुसार बाजाराचं वेगवेगळं वर्गीकरण केलं जातं आणि हा कालावधी सांगणारा बाजाराचा प्रकार म्हणजे अत्यल्पकालीन बाजार हा इथे वेगळा शब्द आहे. मक्तेदारीची वैशिष्ट्य, किंमतकर्ता, प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते आणि पर्यायी वस्तू. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मक्तेदारी हा एकमेव विक्रेत्याचा बाजार आहे आणि किंमतकर्ता असतो. त्यामुळे अनेक विक्रेते हा वेगळा शब्द आहे. कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटेंट, ओपेक, कॉपीराईट, बोधचिन्ह, तर ओपेक हा इथे वेगळा शब्द आहे.